राज्यपालांच्या अभिभाषणावरती आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाबद्दल चर्चेच्या संदर्भात आपलं उत्तर उपमुख्यमंत्री महोदय. सभापती महोदया, सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. पुन्हा आलेल्या महायुती सरकारचे हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, मनीषाताई कायंदे, अमोल मिटकरी, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अभिजित वंजारी, इद्रिस नायकवडी, निरंजन डावकरे, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, हेमंत पाटील, धीरज लिंगाडे, चित्राताई वाघ, अरुण लाड, विक्रांत पाटील, प्रज्ञाताई सातव, ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक, अमित गोरके, सुधाकरजी गडबाले, शिवाजीराव गर्जे, परिणय फुके, सत्यजित तांबे, राजेश राठोड, श्रीकांत भारतीय, जमो अभ्यंकर, सदाभाऊ खोत, सचिन आहेर आणि इतर सन्माननीय सदस्यांनी यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. सभापती महोदया, गेल्या 2.5 वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं. गेल्या 2.5 वर्षात विक्रमी काम झालं. ते विक्रमी वेळेमध्ये एक क्षणही न थांबता, एकही सुट्टी न घेता आम्ही टीम म्हणून काम केलं आणि त्यामुळे राज्याच्या निवडणूक निकालामध्ये इतिहास घडला. आमच्या सरकारनं सभापती महोदय 24/7 काम केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गाडं आधी घसरलं होतं ते रुळावर आणलं. मग महाराष्ट्राची विकासाच्या महामार्गाने सुसाट घोडदौड सुरू झाली. 2.5 वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं. त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार देखील ठरलं. एवढं ऐतिहासिक मॅन्डेट त्यामुळे जनतेने आम्हाला दिलं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं गाठीला होतं. धर्मवीरांची, दिघे साहेबांची शिकवण सोबत होती आणि म्हणून मागे न वळून बघता आम्ही विकासाचं काम केलं. महायुती सरकारची आता नवी इनिंग सुरू झालेली आहे. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीत देखील विरोधकांना चारी मुंड्या नाही, ते जाऊ दे, आता राजकीय भाषण नाहीये. म्हणजे ते मतदारांनी आसमान दाखवला. 2.5 वर्ष त्यांनी आम्हाला शिव्याशाप दिले, आरोप केले आणि 2.5 वर्ष वाया घालवली. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्धही झालं. पण विरोधकांची अवस्था गिरे तो भी टांग ऊपर अशीच राहिली आहे. जनतेने विरोधी पक्षांवर एक प्रकारे बहिष्कार टाकलाय. त्यांना सगळं कळतंय पण वळत नाही. सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत मी. आणि एकाकडून त्यांनी आता तरी खरं म्हणजे रडगाणं थांबवायला पाहिजे. आणि गेल्या 2.5 वर्ष रडगाणं सुरू होतं. आता रडगाणं थांबवा. जो 2.5 वर्षाचा विकास झाला, आता पुढे विकास करतोय. आमच्या सोबत रडगाणं थांबून विकासाचं गाणं गा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपण सहभागी व्हा, अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे. लोकांची काही घेणं देणं नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात फरक काय असा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर एकच आहे, सत्यमेव जयते. फेक नरेटिव्ह वर काम पॉझिटिव्ह ने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होतं. माझ्यासोबत देवेंद्रजी होते, अजितदादा होते
आणि आम्ही एक टीम म्हणून काम केलं. आम्ही कोणालाही छोटा मोठा समजलो नाही. आम्ही मिळेल ते काम केलं. प्रत्येकाने राज्यभर ज्या योजना आहेत त्या पोचवल्या. शासन आपल्या दारी असेल असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि अतिशय आम्ही पक्षभेद बघितला नाही. द्वेषाला कधी थारा दिला नाही. कुणाचाही तिरस्कार केला नाही. आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही. आरोपाला कामाने उत्तर दिलं. हे मी नेहमी सांगायचो, आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही, कामाने उत्तर देईन. आणि तेच आम्ही केलं. आणि म्हणून त्यासाठी मी कुणावर वैयक्तिक टीका केली नाही, करत नाही, करणारही नाही आणि त्यासाठी ही जागाही नाही. पण काही गोष्टींकडे लक्ष वेधणं भाग आहे. संत कबीराचा एक दुआ आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. अशी भूमिका आम्ही घेतली आणि डे नाईट आम्ही काम केलं. 24/7 आम्ही काम केलं. पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. आणि म्हणून महायुतीच्या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात याच धोरणानं काम केलं. त्यामुळेच गतिमान विकासाचं एक महाराष्ट्र मॉडेल तयार झालं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ती विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पटली तरी मान्य करणार नाही, हा भाग सोडा. परंतु त्या आधी काय चित्र होतं जरा आठवा. 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. असं कारभार होता. आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदया धोरण होतं, सगळं बंद. शाळा बंद, कॉलेज बंद, मंदिरं बंद, नोकऱ्या बंद, प्रकल्प बंद, योजना बंद, हसणं बंद, जगणं बंद. खोटं बोला पण रेटून बोला. बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते. त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगणं विसरला होता. कुणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊ नये. आम्ही सगळे निर्बंध उठवले. सरकार आल्या आल्या पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला. मला वाटलं त्यावेळेस गोविंदा होता. आणि गणपती, नवरात्री सगळं आणि जनतेला मोकळा श्वास घेऊ दिला. मोठमोठी कामं अडकून पडली होती, सगळ्याला स्टे दिला होता. अनेक प्रकल्प रखडले होते, कोणीतरी पाचर मारून ठेवली होती. परंतु अशी पाचर मारून ठेवणाऱ्या लोकांना देखील मी सांगतो की हे विकासाची कामं आहे. खऱ्या अर्थाने या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. कुणाला विकास कुणासाठी आहे? फक्त सत्ताधारी पक्षासाठी? आमच्यासाठी आहे? सर्वसामान्य लोकांसाठी ही विकासाची गंगा आम्ही आणत होतो. आणि म्हणून लोकांनी निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती आम्हाला दिली. आणि खऱ्या अर्थाने 2.5 वर्षापूर्वी राज्यात त्याचमुळे सत्ता पालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. खरं म्हणजे 2019लाच जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते सरकार स्थापन झालं नाही. त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही 2022मध्ये आणलं. त्यानंतर प्रत्येक पावलावर टीका झाली, शिवाशाप झाल्या. घटनाबाह्य सरकार म्हणून आमच्यावर टीका झाली. मी मुख्यमंत्री होतो, मलाही घटनाबाह्य म्हटलं गेलं. तोच घटनाबाह्य मुख्यमंत्री जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकला आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड असा विजय प्राप्त झाला. या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. किती आरोप झाले, किती टीका झाल्या तरी आम्ही थांबलो नाही. तसा हा एकनाथ थांबणारा नाही. हा एकनाथ शिंदे रडणारा नाही तर लढणारा आहे. बाळासाहेबांच्या भूमिका घेऊन आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे. आणि त्यामुळे आमचे सर्व सहकारी देखील लढणारे आहेत. आमचे दोन्ही सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळे सर्व सहकारी लढणारे आहेत. प्रसंगी वेळ प्रसंगी त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. जिथं जिथं आपत्ती आली, संकट आलं, तिथं पोहोचले. लोकांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आणि म्हणून आता आम्ही एकटा नाही आहे. देवेंद्रजी एकटे नाही आहेत किंवा अजितदादा असतील किंवा हे असतील. आता आमच्या बरोबर कोट्यावधी लाडक्या बहिणी आहेत. 2,34,00,000 आणि लाडके भाऊ आहेत. लाडके शेतकरी आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा लाडका भाऊ
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकांच्या सेवेत राहणार आणि आम्ही लोकांची सेवा करत राहणार हा एक शब्द आहे. आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणार आहे. निवडणूक आयोगाकडे हरले, विधिमंडळात हरले, सर्वोच्च न्यायालयात हरले, जनतेच्या न्यायालयात म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेले, तिथंही जनतेने त्यांना हरवलं आणि लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ती केली आणि जनतेने उरली सुरली पण बिनपाण्याने केली.